त्राण असतो ना, त्राण शरीरातला असं गेल्यासारखं झाले. वय प्रेम आहे अशा अशक्तपणा आल्यासारखं झालंय आम्हाला. जीव जाय ना का तुमचा म्हणून हातपाय फोडायचे. जीव जायना का नाही, आम्हाला भूक लागली मारणं मातीसराव चेअरमन. काहीतरी चटपटीत खाऊ घाला आम्हाला. हा ना, अशी भूक लागली ना व्याकुळतेने, आता समोर आलं ना गापागप बरं काय खायचंय तुम्हाला ते सांगा. तुम्ही काय खाऊ घालता? मेदूवाडा, इडली सांबर, डोसा, काही खाऊ घाला आम्हाला. मिसळ विसळ काय इडली वाडा आणि मिसळ ते घ्या. अरे चेअरमन सोबत असल्यावर कसं मागायचं? चिकन रान, जत्रा मटन, कंदुरी मटन, ही अशी फरमाईश असते चेअरमन असते. हे वाडा सांबर आणि मिसळ काय खायचं? सगळं खरं आहे तुमचं. वा वा काय करतो, आपल्याला फक्त आता नाश्ताच पाहिजे नाही, जेवणाची अपेक्षा नाही, दुपारची नाही. चेअरमन देणार म्हणल्यानंतर ते जेवण नाश्ता तसं असणार. आपण नगरला जाऊन जेवण करू. नगरला? हा नगरला. आम्हाला काही बी खाऊ घाला, पण लवकर चला राव. कैसा नेता हो? अरे घोषणा कशी, हमारा नेता कैसा हो चेअरमन. हा चलो. किसी डिस्को में जाए किसी होटल में खाए कोई देख लेना हमें यहाँ किसी होटल में जाए हम सनम. काय अहो ते चेअरमन कामल्या प्रियाम्या नगरला गेलेत हॉटेलात खायला. नगरला गेले? हा मी कोणतो बाळू भाऊ, तू पण चल, आपण जाऊ दोघं संग मंग. तुला बोललेलं की चेअरमननी? नाही बा. आणि मग बिगर सांगता जायचं का? मग त्याला काय फरक पडतोय? अरे तुला काही स्वाभिमान बिभिमान आहे का नाही? बिगर आमंत्रणाचं लोक सांग जायचं जेवायला? बिगर आमंत्रणाचं? तू नाही का लोकात लग्नात जाऊन जेवत? हळदीला जेवतो, लग्नात जेवतो, वरातीला पितो, जागरण गोंधळाला जाऊन जेवतो, ते जमत का? अरे गंठन, तो सार्वजनिक कार्यक्रम असतो, भरपूर पब्लिक असतं. हा वैयक्तिक कार्यक्रम असतो, हे हॉटेलमध्ये असतो, 2-4 माणसं असतात. त्याला काय फरक पडतोय? खाण्यासाठी काही पण. मी चाललोय, तुला यायचं का? मी आमंत्रणाशिवाय कुठं जात नाही भाऊ. तुला जायचं तसं? हा ना. किसी हॉटेल में जाए आईला ह्यो गंठ्या खाण्यासाठी जगतो का जगण्यासाठी खातोय ह्यो? पोटभर जेवण झालं कमले का नाही? पोटभर अरे आता जागाच नाही राहिले भाऊ. मी तो कमले अरे चेअरमन काय आपल्यासोबत फक्त जाऊ सुरू होते काय रे? खुशाल तिकडे थांबले तर. अरे थांबलं का नाही? बरं झालं आपण खाऊस तर 4 जण खाऊन झाले 4 जण. अरे सोदरांना बरं झालं तेवढं त्यांनी बिल तरी दिलं. तेवढं आपल्याला द्यावं लागलं असतं. तेवढं खरंय. बरोबर जेवण झालं मस्त पैकी. आपण असं वाटतं ना आता मस्त इकडे जाऊन झोपावं भाऊ. पण प्रेम आहे मला निघतं ना राव, ते घंट्यासारखा आवाज आला होता. घंट्यासारखा आवाज? हा सेम घंट्यासारखाच आवाज होता. हा राव आवाज होता त्याचा, म्हणजे सेम आवाज होता, पण तेव्हा नसतं. तुला माहिती तो असं आत घुसला असता. अरे ते असलं का आत घुसला नाही? तुला माहिती नाही तर खाण्यासाठी पार उतावळा येते. आला का मग तुला? काही करण खाण्यासाठी तेव्हा नसणार. अरे बा तो खाण्यासाठी ना, खाण्यासाठी इतका येडा आहे की ते काही करू शकतो. अरे पण गंठे जर तिथं असताना तो डायरेक्ट आता आला असता. मी तुला ते सांगतो खायसाठी का व्हायना. आवाज त्यासारखा असं सेम, मला पण आवाज आला तसा, पण तेव्हा नसणार आहे. तुला हे सांगतोय. काय माहिती भाऊ, पण होता भाऊ मला तर आला होता आवाज. आला सेम होता आवाज तसा बरं का, पण तेव्हा नसेल. जाऊन दे भाऊ. पण असं इथपर्यंत येऊस तर खाल्ली, इथपर्यंत येऊस तर मला टेन्शन आहे ना. खाऊस तर असं होतं हे मध्ये का चेअरमनने 32 घेतली तेवढं म्हणलं आता बिलाला आपल्याकडे तर काय एवढे अमाऊंट नाही. आपल्या बत्त्या लागल्या तरी पण जाऊन दे. बिल दिलं तर नाही बरं झालं. आजचं भागलं. आजचं झालं माझे विषयच नाही. आता फक्त आनंद द्यायची मस्त पैकी. जायचं घरी मग आता? चल कशाला थांबवतो, मला उठता येईल. माझं चुकलं, मीच नव्हतं जायला पाहिजे. एवढा अपमान करूच तर. काय झालं? काही नाही. कोणी मारलं तुला? नाही. कोणी बोललं का? नाही. अरे मग झालं काय? काही नाही झालं. काही पैसे बिसे हरवले तोय? नाही बाबू भाऊ. अरे मग झालं काय? येत यायला सकाळी बिगर आमंत्रणाचं जेवायला गेलंय, आता रडत चाललंय. नेमकं झालं काय याला?
येतो सुजाताबाई आला मग चेअरमन संग प्रेम्या कांबले आणि सुजाताबाई इथं. अच्छा, म्हणजे सुजाताबाईला सोडून चेअरमननी प्रेम्याला आणि कमल्याला जवळ केलंय. चला बाळासाहेब, सुजाताबाईला जाऊन सांगावं लागल चेअरमन कमलेश प्रेम जेवायला नगरला गेलेत. चला जाणीव करून द्यावा लागेल त्यांना. सुजाताबाई, काय भाऊ? आणि तुम्ही येता कस काय? मी तेच राहते. तुम्ही गेला नाही का? कुठं? आई शपथ, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? नाही. अहो चेअरमन प्रेमेला आणि कमल्याला घेऊन नगरला हॉटेलला गेलेत आणि तुम्ही येता कस काय? हा मग त्यांचं काम असेल ना, कार्यकर्ते ते न्यावं लागते. कार्यकर्ते जाऊन द्या, हा. पण तुम्हाला न्यायला पाहिजे ना. हॉटेलला पार्टी करायला गेले जेवायला ते. पार्टी करायला? हा, मग तुम्हाला सोडून चेअरमन गेले कसे हे मला म्हणायचंय. बहुतेक तुम्हाला सोडून प्रेम्या कमल्याला आता चेअरमनी जवळ केलेलं दिसतंय. हा का? हा, फोन करा, विचारा मला कस काय नेलं नाही, तुम्ही त्यांनाच कस काय नेलं. बरोबर आहे. माणसं जरी गेले मला विचारायचं काम होतं हा, ना, कमीत तुम्हाला कमी- यायचं का नाही काय. एखादी म्हणते बा सुजाताबाई मी चाललोय, येता का माझ्या संग? हा मग मला सांगितलंच ना भाऊ त्यांनी. तेच म्हणतोय मी. मला एकट्या दिसल्या म्हणलं नाही सुजाताबाईला हे सांगावं लागल. बाई फोन करा आणि विचारा त्यांना कम नाही नेलं मला म्हणून. नाही, जाब विचारतात. हा. कसं काय विसरले ते? तेच मला म्हणलं. सांगायचं ना, न्यायचं होतं ना मला. ह्यो अपमान आहे तुमचा बाई. हा, राव बाळ भाऊ. मग काय आहे का नाही स्वाभिमान बिभिमान तुम्हाला? बरोबर आहे. येऊ का मग? हा, बघते चेअरमनला. बरं झालं तू आला, तू इकडंच काम होतो, फोनच करणार होतो तुला मी. काय काम आहे? तो घंट्या सकाळी जेवायला नाही आला, काय नाही. ते सरपंच बाई वाडा बघत बसलाय, त्याचं ताट करून ठेवलं होतं, ते जेवायलाच नाही आला देव. जेवायला नसन आला तेव्हा सकाळीच भेटला मला देव. कामावर बी नाही आला त्यो, जनावर नाही सोडली. काहीच नाही, मस्त पैकी मला म्हणला मी आता चाललोय सरपंच चेअरमन संघ आणि कामल्या प्रेम्या संघ हॉटेलला नगरला जेवायला. आणि मला म्हणलं तुला यायचं का? म्हणलं मी बिगर आमंत्रणाशिवाय कुठं जात नसतो. म्हणलं तुला आमंत्रण आहे का? त्याला मला नाही, आणि बिगर आमंत्रणाचा गेलाय. आता त्यो गेलाय मग तो काय साधा खात असतो का? आता त्यो असा, त्यो आजगर कसा बेडूक गिरड्यावर पडतो असा, हा, तसा कुठेतरी पडला असा वाकडा तिकडा होऊन. पाडला नाही आणि काहीच नाही, काय रडत रडत गेलाय. परत भेटला मला. रडत रडत? हा, काय झालंय, कोणी मारलंय का, कोणी हाणलंय का, काहीच नाही, नुसतं रडतोय गेलाय देव. येत आयला म्हणजे सकाळी नाश्ता करायला गेला आणि परत रडतच आला. हा, आईला काय करावं या घंट्याचं. आणि मग ते काय झालं त्याला बघ तरी कुठं काय झालंय काय नाही त्याला. त्याला विचारतोय, त्याला सांग काय झालंय काय नाही, काहीच नाही, रडत रडत गेलाय तिकडे. आता मंदिराकडे गेला असेल, बघतो त्याला. तू एक काम कर बरं, त्याला आहे ना पहिलं पुढं घालून आण. हा, धरून नसला तर धरून उचलून आण, मग धरून आणू त्याला. इथं आण, मायापाशी आण. लगेच गेला असेल मंदिरापाशी. आता जा जा ये घेऊन. काय करावं या गांठ्याला. माझं चुकतं दरवेळेस. हो गठन भाऊजी, काय झालं? का मला वाटतं? काही नाही. काही नाही. भूक लागली का तुम्हाला? नाही. तुम्हाला काय खायचं का? कुरडई, भजी, पापड? नाही. नाही. मग कोण वाटतं? तुमचं आवडीचं करू काही? नको. झालं तरी काय गंठन भाऊजी, बाई आवडच आहे. इथं मंदिरापाशी कुठं गेला असं कडे? इकडं तरी बघा. इथं बसला होय रे लाबाडा. अजून रडणं नाही थांबलं होय. चल, तुला सरपंचानी बोलिलंय. मला नाही यायचं. काय म्हणला? तुला नाही यायचं? बस लवकर. बस म्हणलं नाही तर उचलून येईन. बस लवकर. नाही यायचं म्हणतो. तुला माहित नाही आपला कचका. याला तर फार उचलूनच आणावं लागलं बा. बस ना देव. ये ये हळूच उतर भाऊ. कधी आंबट लय. कडे आंबट आहे आज. हा, काय झालं रे गंठन?
काहीच नाही. हे बघ परत सरपंच बाईचा फोन, ह्यो जेवायला घरी नाही आला म्हणून. अरे काय भानगड आहे, तुझं ताट करून ठेवलंय तिथं, ते जेवायला नाही आला, काहीच नाही, जनावर नाही सोडले, काहीच नाही. सकाळपासून गायब झाला तर तो आता सापडलाय. हा ना, काय झालं गंठन? काही नाही. अरे तू असं जर सांगितलं नाही तर आम्हाला कळन तरी कस काय. हा सांग तरी काय झालं, रडतो का म्हणून? बाळू तुला काय म्हणलाय का ह्यो? काहीच बोलला नाही. मी त्याला विचारलंय तुला मारलंय का, हाणलंय काय, कोणी पैसे घेतले का, निसतं नाही नाही म्हणतो रडतोय. तू सांग बरं गंठा, आता तू सांगितल्याशिवाय कसं कळ बरं आम्हाला, सांग सांग. चेअरमन प्रेम कमल्या नगरला नाश्ता करायला चालले होते. बर मग? मी गेलो त्यांच्या माग माग. अरे मग त्यांच्या माग माग जाऊस तर माझ्याकडून पैसे घेऊन जायचे ना, आणि मग जेवायचं खायचं नाश्ता काय करायचा तुला त्यो. हा मग काय झालं पुढं? तिथे गेलो आणि मला काहीच खायला नाही भेटलं. काहीच खायला नाही भेटलं म्हणजे तुला त्या चेअरमनने त्यांनी खाऊ नाही घातलं काय? आपण ते चेअरमन माणूस तसं नाही राव, तुला उदळ माणूस आहे, त्याला तर लय किडा आहे असे लोक जेव घालायचा. ती चेअरमन तर त्यांचा काहीच विषय नाही. मग त्या हॉटेलच्या मालकाने मला हॉटेलच्या बाहेरच अडवलं. मग ते चेअरमन ते काय नाही म्हणले का? ते आतमध्ये खात बसले होते. त्यांना माहितच नाही तो आल्याला. नाही. आणि काय म्हणलं ते हॉटेलवाला? पैसे आहेत का खिशात? मग म्हणलं नाही. तिला आकलून मला म्हणलं लाज नाही वाटत का, म्हणलं खिशात पैसे नाही, कुशाला तोडवर करून खायला येतो फुकट. नाही नाही ते बोललं कुत्र्यासारखं आकलून दिलं मला. अरे 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 नकरोड गंठन, अरे हे दुनियाच अशी भाऊ, इथं पैशाशिवाय पान सुद्धा हालत नाही. अरे तू माझ्याकडून पैसे घेऊन जात जाणार असं बिगर आमंत्रणाचं नकोनच जात जाऊ राव गंठन. तरी मी त्याला म्हणत होतो नको जाऊ, पण नाही ऐकलं त्यांनी. आपल्या गावात कोणी मला गावातून खाऊ घालतं. मला भूक लागली की मी कोणाच्या घरात घुसून खातो, कोणी एक शब्दाने बोलत नाही. सणावाराला उलट मला घरी बोलवायला येते. अरे चल गंटू आम्ही पुरणपोळ्या केल्या, चल गंटू आमच्या घरी श्रीखंड पुरी आहे. मला काय माहिती अशी वागणूक भेटेल मला. जाऊ दे आता, एक काम कर, तुला इथून पुढे जर कधी नाश्त्याला जावं असं वाटलं ना, तू पहिलं माझ्याकडे जा आणि पैसे घेऊन जात जा बरं, असं नको जात जाऊ डायरेक्ट. नाही सरपंच तुम्ही आता एक काम करा, काय रे? तुम्ही स्वतः आहे ना नाश्त्याचं हॉटेल चालू करा. अरे गंठन इतकं सोपं असतं का ते? अरे हॉटेल हा लय मोठा विषय आहे. आपली फरसांची कंपनी चालली त्याच्यातच खुश आहे मी, हे लय मोठा विषय आहे. ते मोठाच विषय करा आता. मला आहे ना त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही हॉटेल नाही चालू करत तर मला तिथं बसून असं आरामात खाता येत नाही ना, तोपर्यंत कुरपासारखी हिस्सल माझ्या मनात राहील आयुष्यभर. अरे गंठन हॉटेल हा विषय वेगळा असतो. एवढा मोठा स्टाफ मॅनेज करणं, किचन मॅनेज करणं, सगळं जाहिराती दुनिया भानगडी, अरे लय मोठा विषय असतो. इथं स्वतः राबावं लागतं. तुला सांगतो आता सध्या एक म्हणे, जर एखाद्या दुश्मनाचा बदला घ्यायचा असेल ना तर त्याला हॉटेल टाकायचा सल्ला द्यायचा. इतकं सोपं नसतं सरपंच हाय गांठ्याचं म्हणणं ना, तर द्या त्याला टाकून. अरे बाळू तू बी सुरू झाला का? तू शहाणा सुरता माणूस आहे. हॉटेल टाकायचं म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे का ती? सगळं सोपं आहे. तुमचं ते सल्लागार आहे ना त्याचा घ्या सल्ला. कोण सल्ला? श्यामराव चव्हाण. बर आयडिया देईन तुम्हाला. बर. अरे पण आताच काय केलं आपण, कंपनीचं आहे ना आपल्या राजमान्य फरसान कंपनीचं मोठं आउटलेट बांधलंय, तिथं खर्च झालाय. आता कुठं हॉटेलला परत नवीन खर्च करायला येतात? त्याचा आउटलेट मध्ये देणार याला टाकून हॉटेल. आईला बाळू तुम्हाला लय सोपं वाटत राव, पण तिथं बसन कोण? मी बसन. मी सगळं कांदा कापून, फरशी पुसन, मुरी धुईन, मी स्वयंपाक पण करेन, मीच बिल घेईन, सगळं करेन मी. आईला आता घंट्या तुलाच माझ्या पुढे एक कोंडी केली गाड्या. तू नक्की बसशील का? पण 100% बसन. नक्की ना? हा सगळं व्यवस्थित करशील का? सगळं व्यवस्थित करेन. हाय त्याची इच्छा ना, तर द्या टाकून द्या. बाळू आता त्याचं काम तुला करावं लागेल. करीन ना आता, तो मा करतो म्हणले मला त्याचं करावं लागेल. पाणी पाजणं, जनावर वगैरे. हा मग आता करीन. आईला आता हे ना सगळं मला पहिल्यापासून सगळं करावं लागेल बा. आता हे टेबल खुर्च्यावाल्याला फोन, बोर्डवाल्याला फोन, तुमच्या त्या किचनचा एखादा कारागीर बघावं लागेल. मी एक काम करतो, आपल्या पेजलाच टाकतो का कोणी उडपीचा कारागीर आहे का म्हणून, नाश्त्याचा कारागीर आहे का नाही. एक काम करा आता आहे ना तयारी लागा. चालू. आता गंठन शेठ आपला नवा मॅनेजर. हे पण आपल्या नाश्ता सेंटरला रेस्टॉरंटला काय नाव द्यायचं? आता मला फरसाण कोणतं आवडतं? राजमान्य. राजमान्य. हॉटेलला नाव राजमान्य उडुपी अँड रेस्टॉरंट. आईला घंट्याच्या सगळे प्लॅन तयार असतात राव. डोक्यातच असते त्याच्या सगळं. बरं चला आता काय होईल ते देव बघून घेईल. चला. मेरे ख्यालों की मलिका, मेरे ख्यालों की मलिका, चारों तरफ तेरी छैया रे, थाम लिया के भैया.
सुजाताबाई इथं बसल्यात काय? अख्खं गाव शोधून झालं तुम्ही इथं बसल्या होय? तुम्ही इथं बसल्यात होय? अख्ख्या गावात शोधलं मी तुम्हाला. अरे बापरे, एक माणूस रुसलो वाटतं आमच्यावर. काय झालं एवढं रुसायला? काय झालं? राहू द्या, तुम्ही नुसते बोलायलाच आहे. आपण झालं तरी काय तेवढं तरी सांगा ना. तुम्हाला नाही माहिती का? नाही ना, सांगा बरं. तुम्ही नगरला गेलते नाश्ता करायला, मला साधं बोलले सुद्धा नाही. तुम्हाला यायचं का नाही यायचं ते नंतर ठरवलं असतं, पण बोलले सुद्धा नाही. आता आम्हाला तुम्हाला काय, मला काय माहिती तुम्ही येताना म्हणून. चला लगेच नगरला, काय दिल्ली मुंबईला कुठे घेऊन जाईल मी तुम्हाला. राहू द्या, समजले मला आता. मी तुम्हाला आहे ना आवडत नाही, आता तुम्ही दुसऱ्यांना जवळ केले. अहो नाही नाही नाही, तसं नाही. आता चेअरमनला सगळ्या गावावर लक्ष ठेवावं लागतं. अख्ख्या गावावर चेअरमनची माया आहे, त्यामुळे थोडंफार तसं वागावं लागतं. पण तसं नाही, तुमच्यावरची माया अजिबात कमी झालेली नाही. सदा ना कदा तुमचाच विचार आमच्या डोक्यात असतो. हा, म्हणून प्रेमाने कमल्याला घेऊन गेलते तुम्ही. अच्छा द्या, कार्यकर्त्यांचा नाद करावा लागतो. चला लगेच गाडी बोलवतो, तुम्हाला घेऊन जातो. आता जेवले मी रागाच्या भरात तुमच्या. बरं ठीक आहे, मग आता कधी जायचं तुम्हीच सांगा. उद्या जाऊ. उद्या? हा. प्रॉमिस? नक्की? वचन दिलं तुम्हाला. नक्की म्हणजे 100% इकडचं जग तिकडं जरी झालं ना, तर उद्या सुजाताबाई आणि चेअरमन जेवायला नगरला जाणार. चालतंय. खुश ना मग? हा एकदम. मग आता याच्यावर एक मस्त पैकी तुमच्यासारखाच कडक चहा पाजा आम्हाला. चालतंय की, पाचतंय की. चला मग घरी जायचं. चला घरी. फुल राहू द्या तुम्हाला. हे बघ गंठन, हे आता इथं तुझं हॉटेल. याचं शटर वगैरे घ्यायचं. हे बघ इकडे ये. इथं आता तुझं बसायचं ठिकाण अलग लक्षात. या पाठीमागे ज्या रॅक आहेत तिथं काय याच्यात आपले मोतीचूर लाडू, राजमान्य फरसाण, लसूण शेव, गोडी शेव, हा हे सगळं लावायचं. हे काचा दिसत आहेत ना, इथं गुलाबजामुन ठेवायचे, पेढे, कंदी पेढे, हा जे आपले स्वीट आयटम आहेत ना सगळे, कलाकंद, ते सगळं तिथं ठेवायचं. कळलं का? कंदी पेढे रोज ठेवायचे का कंदी मंदीच ठेवायचे? नाही, ते रोजच ठेव. हा ये इकडं आता. हे बघ घंट्या, बघ किती छान सुंदर सजवलंय तो यासाठी. पाहिलं का टेबल? आता हे सगळे टेबल तुला हँडल करायचे. कळलं का? बघ तिथं फ्रीज आहे, फ्रीज मध्ये सगळ्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. बाटल्या म्हणजे कशाच्या? पाण्याच्या. हा, आणि हे तिथं कोल्ड्रिंक्स पण आहे. कोल्ड्रिंक्स कस्टमर साठी आहे, तुझ्यासाठी नाही. कळलं का? हा, आणि पैसे वाचवायचे तर आपल्याला, उधळायचे नाहीत. हा, अलग लक्षात. कस्टमर सोबत व्यवस्थित बोलायचं, हा व्यवस्थित सर्व्हिस द्यायची त्यांना. मिठाचं येते. पाहिलं सगळं फिरून? हा, फॅन बिन येतं. एखादा कस्टमर म्हणला ना फॅन लावा, लगेच फॅन लावायचा. इकडे किचन आहे आपलं. कळलं ना? हा, चल आता तुला आहे ना, तुला बसायचे ठिकाण सांगतो तुझं. ही बघ, ही तुझी बसायची खुर्ची. हा, मस्त बाकी इथून सगळं हॉटेलवर लक्ष ठेवायचं. आता ही तुझी हाऊस आहे म्हणून करतोय बरं का मी. हा, हे बघ आता आजपासून तुझी मॅनेजर पदी नियुक्ती. प्रदीप फोटो काढ रे. ओके. हा, हे द्या ठेवून आता इथं, आणि बसा आता इथं. कसं वाटतंय? एकदम भारी. मग आजपासून तुम्ही गंठन शेठ हा, सगळं व्यवस्थित सांभाळायचं. हा, तक्रार आली नाही पाहिजे लोकांची. ठीक आहे? हा, जिथं कमी तिथं आम्ही. जो कोणी नसेल त्या जागेत तुम्ही काम करायचंय. कळलं का? चला आता येऊ का मी? बघ आलं कस्टमर. आलं कस्टमर. अरे विशाल, टेबलला फडकवा. कस्टमर दे आपल्यासाठी. असं का? हा, बर 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 बर. या साहेब या. दिली का व्यवस्थित सर्व्हिस? हा, दिली. काय पाहिजे होत त्यांना? उत्तप्पा, मसाला डोसा, उडीद वडा, इडली सांबर आणि आपली फेमस राजमान्य मिसळ. अरे वा, सगळंच घेतलं त्यांनी तर मग. सगळंच घेतलं. नमस्कार मित्रांनो, नगर पाथर्डी रोडवर मेखरी फाट्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आपण राजमान्य उडपी रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. तर या उडपी रेस्टॉरंटला एक दिवस नक्की भेट द्या. खूप छान क्वालिटी मेंटेन केलेली आहे. राजमान्य उडपी मध्ये यायचं म्हणजे यायचं.
साल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा